धुरंधर या सिनेमाचं कौतुक खुद्द विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी केलेलं आहे. विराट कोहली मित्रांनो जो ब्रँड अँबॅसेडर मानला जातो सगळ्या गोष्टीचा, तो त्या लेव्हलच्या गोष्टी बघतो आणि याच्यामध्ये त्याने तो मूव्ही बघितला ज्याचं नाव आहे धुरंधर. मित्रांनो या धुरंधर मूव्हीमध्ये ज्या ॲक्शन्स दाखवण्यात आलेल्या आहे, ज्या स्टोरी दाखवण्यात आलेली आहे, मित्रांनो एवढा सुंदररित्या हा पिक्चर बनवण्यात आलेला आहे. 1,500 कोटी रुपये आतापर्यंत या पिक्चरने कमवलेले आहेत. 1,000 कोटी फक्त इंडियामध्ये कमवलेले आहेत. याच्यावरनं या बिझनेसचा तुम्ही अंदाजा पण लावू शकता आणि ज्या प्रकारे सुंदर रिप्रेझेंटेशन, आदित्य दरचं डायरेक्शन, रणबीर सिंगची ॲक्टिंग आणि यामध्ये जे छोटे-मोठे टीव्ही सीरीजचे कलाकार आहेत त्यांची ॲक्टिंग मित्रांनो यामध्ये चमकले तर राकेश बेदी पण. राकेश बेदी एका शोवरती काम करणारा एक असं व्यक्तिमत्व, परंतु ह्या पिक्चरमध्ये सगळ्या मोठ्या-मोठ्या हिरोंना खायचं काम राकेश बेदींनी केलं आणि हीच गोष्ट अनुष्का शर्माला देखील भावली. अनुष्का शर्माने राकेश बेदी यांना मेन्शन केलं, की तुम्ही खूप सुंदर काम या पिक्चरमध्ये केलेलं आहे. मित्रांनो विराटने हे देखील बोलला, की एवढ्या सुंदररित्या पिक्चर बनवण्यात आलेला आहे. मी 4 तास हा पिक्चर मन लावून बघत होतो. पुढे काय होणार, पुढे काय होणार या गोष्टी मी विचार करत होतो आणि एवढा परफेक्ट हा पिक्चर बनवलेला आहे. एखाद्या हॉलिवूड मूव्हीप्रमाणे हा पिक्चर बनवण्यात आलेला आहे. असं कौतुक विराटने केलं. स्टोरी ठेवलेली आहे. रणबीर सिंगला त्याने मेन्शन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आदित्य धरला मेन्शन केलेलं आहे. इकडे अनुष्का शर्माने राकेश बेदी यांना मेन्शन केलेलं आहे. मित्रांनो हा सिनेमा जो आहे तो आता हा लो लेव्हलचा किंवा फक्त हिट सिनेमा राहिलेला नाहीये. तर हा सुपर हिट ब्लॉकबस्टर काय म्हणाल त्याच्या पुढे जी उपमा असेल ती तुम्ही या पिक्चरला देऊ शकता. कारण एवढ्या चांगल्या रीते कास्टिंग आदित्य धरने ह्याच्यामध्ये केलेली आहे. मित्रांनो तुम्ही जर हा सिनेमा बघायला गेलात तर तुम्हाला बारीक-बारीक गोष्टींमधली डिटेलिंग दिसून येईल. म्हणजेच काय मित्रांनो नवाज शरीफला जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः त्या पाकिस्तानचा पंतप्रधान आठवतो. एवढंच नव्हे मित्रांनो जे छोटे-छोटे कॅरेक्टर्स त्या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेले आहेत, ते अक्षरशः ॲज इट इज कुठेतरी पाकिस्तानात पडलेले आहेत, असं त्या पिक्चरमध्ये दिसून येतं. एवढं सुंदररित्या ते कास्टिंग त्या आदित्य धरने केलेलं आहे आणि हे बारीक गोष्टी, या सगळ्या बारीक गोष्टींना एकत्र करून चांगली स्टोरी लिहून आणि याच्यामध्ये ज्या रिअलिस्टिक गोष्टी आहेत त्या ॲड करून आदित्य धरने हा सिनेमा बनवला आणि सर्वसामान्य लोकांसमोर मांडला आणि हा सर्वसामान्य लोकांना भावला, आवडला. अजूनही हाऊसफुल चालू आहे. सर्वसामान्य लोकं हा पिक्चर बघायला जात आहेत, एन्जॉय करत आहेत आणि याचमध्ये मित्रांनो याच्यामध्ये एक शो असा झाला ज्याच्यामध्ये या पिक्चरची चर्चा झाली, परंतु अख्खं बॉलिवूड जे आहे ते शांत बसलं होतं. मित्रांनो एक कॉमेडी शो झाला त्यामध्ये अक्षरशः झाकीर खान, मित्रांनो झाकीर खान हे याचं नाव सांगायची गरज नाहीये. अख्ख्या भारतामधला हा सर्वात टॉपचा कॉमेडियन आहे. यांनी हा मुद्दा उचलला आणि त्यांनी बोलूनच दाखवलं, की कितीही काय झालं सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही कितीही प्रोपगेंडा म्हणा, काहीही म्हणा, धुरंधर असा आहे, तसा आहे. परंतु धुरंधरने जे केलेलं आहे ते अविस्मरणीय आहे. एवढ्या सुंदररित्या त्या धुरंधरचा पिक्चर झाला, ते अविस्मरणीय आहे. असं झाकीर खान बोलला आणि याचमध्ये मित्रांनो शेवटी बोलता-बोलता तो म्हणला, की वरळीपासून ते बँड्रापर्यंत सगळीकडे आग लागलेली आहे. कोणाला सगळ्यांना माहिती आहे जर तुम्ही धुरंधरबद्दल लोकं काय-काय स्टोरी ठेवतात आहे, काँग्रॅच्युलेशन करतात आहे, परंतु मनामध्ये ती जळण आहे. कुठेतरी बुडाला आग लागलेली आहे आणि याचमुळं मित्रांनो हे सगळेजण कुठेतरी शांत बसलेले आहेत, असं झाकीर खान म्हणाला. आणि ही खरंच बाब आहे मित्रांनो. हे बॉलिवूडवाले जे आत्तापर्यंत पेरत आलेले होते, अतिशय खराब पिक्चर काय बनवायचे आणि हे गोष्टी बघायला आपण जायचो. लिटरली बालिशपणाचा कळस आत्तापर्यंत चालू होता. आता कुठेतरी जाऊन स्टोरीज येतात, ते इंटरेस्टिंग पिक्चर होत चाललेले आहेत आणि एवढंच नव्हे, ज्या गोष्टी आपल्या भारतामध्ये घडलेल्या आहेत, ज्या रिअलिस्टिक गोष्टी आहेत, त्या गोष्टींमुळं मित्रांनो आपलं जे ताकद वाढलेली म्हणजे त्या पिक्चरची ताकद वाढलेली आहे आणि इंटरेस्टिंग वाटत चाललेलं आहे आणि इंटरेस्टिंग वाटायलाच हवं मित्रांनो, की असे जे टॉपिक आहेत मित्रांनो, प्रेम आणि प्रेम संबंध, लव्ह जिहाद असल्या घाणेरड्या काहीतरी फालतू गोष्टींवरती आजपर्यंत पिक्चर चालू होते. परंतु आपल्या सिक्युरिटीजवरती, आपल्या सिक्युरिटी एजन्सीज कसे काम करतात, आपल्या ज्या बाहेरचे हॉलिवूडवाले पिक्चर्स असतात मित्रांनो, ते अशा रीतीचे पिक्चर बनवतात. परंतु आपल्या इथं जे बालिशपणाचा कळस आत्तापर्यंत लावला होता, नुसतं प्रेम करणं, इकडचा हिरो तिकडे जाणार, एका बाईसाठी अख्खा पिक्चर तयार केला जायचा. अतिशय वेगळंच होतं. म्हणजे काय शिकवण भेटायची त्या पिक्चरमधनं काही माहिती नाही. मित्रांनो परंतु असे पिक्चर जर आले, तर थोडी अशी वेगळी शिकवण ह्याच्यातनं भेटू शकते. एकतर लोकांना ह्या अशा क्षेत्रांमध्ये जायला आवडत, आपल्या देशासाठी ते काम करायला आवडेल. मित्रांनो ही देशभक्तीच झाली कितीही काय झालं तरी. एखाद्या देशामध्ये जाणं, तिथं राहणं, आपल्या देशाला सगळ्या गोष्टी कळवणं, इन्फॉर्म करणं
जे एजंटगिरी पण आहे मित्रांनो, आपल्या देशासाठी मरणं, हे देशप्रेम मित्रांनो ह्या पिक्चर्समधनं दिसून येतं. असे पिक्चर, असे सिनेमे होणे गरजेचे आहेत. आधी हे सगळं काम जे होतं मित्रांनो, ते सनी देओल करायचे. आता पुढे जाऊन हे असे डायरेक्टर करत आहेत, ज्यांना देशावरती गर्व आहे, ज्यांना देशावरती प्रेम आहे. म्हणूनच मित्रांनो, आपण कुठेतरी असे पिक्चर बघितले पाहिजे आणि विराट अनुष्काचं पण मत असंच आहे, की हे पिक्चर तुम्ही बघितलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पण देखील इंटरेस्ट येईल. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला? तुम्ही जर बघितला असाल तर नक्की कमेंट करून सांगा, की तुम्ही धुरंधरबद्दल काय बोलणार आहात?